धुळे शहरासाठी विकासाचा लेखाजोखा मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, अक्कलपाडा योजनेचे 70% काम पूर्ण झाले. धुळ्यासाठी 117 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना मंजूर असून त्यातील 20% काम पूर्ण झाले. आमचे अनुप भैया असे आहेत, एक प्रकल्प घेऊन येतात, तो मंजूर करून घेतात, आम्हाला वाटतं यांचं समाधान झालंय, परत 15 दिवसांनी दुसरा प्रकल्प घेऊन येतात, आम्हाला वाटतं आता हा मंजूर झाला, आता यांचं समाधान होईल, परत महिन्याभराने तिसरा प्रकल्प घेऊन येतात. पण बंधू भगिनींनो, आम्ही त्यांना कधीच त्या ठिकाणी खाली हात पाठवत नाही. पाठपुराव्यामुळे 170 कोटी रुपये अक्कलपाड्याच्या योजनेला आपण दिले. या धुळ्यामध्ये दर 10 दिवसांनी पाणी येत होतं, त्या ठिकाणी 170 कोटी रुपयाची योजना आपण पूर्ण केली. आज धुळ्याला चांगल्या पद्धतीनं पाणी मिळत आहे. पण आमचं स्वप्न एवढंच नाहीये. आमचं स्वप्न हे या ठिकाणी धुळ्यातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी माझी माता भगिनी आपला नळ उघडेल तर पिण्याचं स्वच्छ पाणी आलंच पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे. धुळे शहरातील अतिक्रमणधारक गरीब नागरिकांसाठी मोठी घोषणा करत त्यांनी म्हटलंय, अतिक्रमणधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधून देणार आहेत. ही धुळ्याची जनता महानगरपालिकेचा कारभार पुन्हा भाजपच्या हाती देणार आहे. पहिलं काम करा, प्रत्येक झोपडपट्टीवाल्याला, प्रत्येक अतिक्रमणधारकाला त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आणि PR कार्ड द्या. आणि हे काम पूर्ण झाल्याबरोबर मग मला सांगा, तुमच्याकडे किती बेघर आहेत, किती लोक कच्च्या घरात राहतात, त्या प्रत्येकाला पक्क घर हे मोदीजींच्या योजनेतनं आम्ही देऊ. ते पैसे तुमच्या महानगरपालिकेला आम्ही देण्याचं काम करू. धुळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा चांगलीच गाजली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी विकास, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांवर मोठ्या घोषणा केल्या आहेत. सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सभेला बहिणींची संख्या भावांपेक्षा जास्त असल्याचं पाहून मला समाधान मिळालं. अशा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, खरं म्हणजे बहिणींची संख्या भावांपेक्षा जास्त आहे हे मात्र मान्य केलं पाहिजे. 4 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यावर काहींना मिरची लागली आहे असा टोला लगावत त्यांनी विचारलं, लोकसभेत 35 खासदार बिनविरोध निवडून आले तेव्हा लोकशाही धोक्यात नव्हती का? यावेळी तर तुम्ही कमालच केली. सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले. आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते. अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करूं? गोंदूर विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत ते म्हणाले, जिथे विमानतळ तिथेच उद्योग येतात. गोंदूर विमानतळ विस्तारामुळे धुळे औद्योगिक केंद्र बनेल. या विमानतळावरनं विमानं उडाली पाहिजेत, या दृष्टीनं पुढच्या टप्प्यामध्ये आपण काम हातात घेणार आहोत. कारण आजच्या तारखेला उद्योग तिथेच येतो जिथे एअरपोर्ट असतो. लाडकी बहीण योजनेबाबत ठाम भूमिका घेत ते म्हणाले, जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. राज्यातील 1 कोटी बहिणींना लखपती दीदी बनवण्याचा आमचा संकल्प आहे. 1 वर्षापेक्षा जास्त झालं, लाडकी बहीण योजना बंद झाली नाही. आणि माझ्या बहिणींनो, जोपर्यंत
तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे. लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही.